नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये अशा व्यक्तींची माहिती घेत असतो ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. आज आपण आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले कायदेमंत्री व मानवी हक्कांचे कैवारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदवी मिळवली. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊया. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ लागले. त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजींना 3 मुलगे व 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती. 2 मुलांनंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. 1848च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्याग करून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना रामजी 1866च्या सुमारास वयाच्या 18व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी 19 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी भाषा उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली. रामाजींना उत्तम शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राज्यसत्तेच्या सैनिकी शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते 14 वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात सुभेदार पदाचीही बढती मिळाली. रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली. भीमराव हा सर्वात लहान व 14वे अपत्य होता. आता आपण डॉक्टर आंबेडकरांच्या बालपणाविषयीची माहिती घेऊया. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व भीमाबाई यांचे 14वे व शेवटचे अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असं ठेवण्यात आलं. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब त्या काळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील अंबावडे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला. 1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली या परिसरात कुटुंबासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्याने कॅम्प दापोली येथील शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. 1996 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षाचे झाले होते. रामजींनी 1996च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत 1896 मध्ये मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर 5 वर्षांचे होते. त्यानंतर भीमासह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षांचे झाले होते. हे वय त्या शाळेत प्रवेश देण्यास योग्य नव्हते. रामजींनी 1896च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले. 1898 साली रामजींनी जिजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल झाले. कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या नावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असताना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आंबवडेकर असे नाव नोंदवले. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमरावांनी इंग्रजीची 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली व या वर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले. डिसेंबर 1904 मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परेल भागातील डबकचाळ नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले. मुंबईमध्ये आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. या हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. कबीरपंथीय असलेल्या रामजींना मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. इतकंच काय तर शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला सुद्धा स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नसे. 1906 मध्ये 15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंकर यांची 9-10 वर्षीय कन्या रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन
हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असे. भीमराव आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असे. 1907 साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धाच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमराव यांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 4 वर्षांनी 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. याच वर्षी 12 जानेवारी 2012 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारास 1913 रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे 4 महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी प्रयाण केले. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजेच PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच दक्षिण आशियातून 2दा डॉक्टरेट, PhD व DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या हयातीमधील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान BA, 2दा MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या. 1950 मध्ये त्यांनी LLD आणि DLitt, डॉक्टर ऑफ लिटरेचर या 2 सन्माननीय पदव्या सुद्धा प्राप्त केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदरराव सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी 1908 पासून दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली. भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबक चाळ सोडून इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहायला गेले होते. येथे भीमराव रोज नियमित अभ्यास करीत असे. महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी या विषयात 75% पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक KB इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन 1913 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची BA ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व 23 जानेवारी 1913 रोजी ते नोकरीवर रुजू झाले. पण 9व्याच दिवशी मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आणि 2 दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर 3 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचं निधन झालं. यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. BA उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून घरची आर्थिक परिस्थिती सुधारणे किंवा
पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे असे पर्याय होते. महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयीची माहिती त्यांनी महाराजांना दिली. त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी 4 विद्यार्थी निवडले. त्यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून SS अंकोना बोटीने प्रवास करून 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै 1913 ते जून 1916 या 3 वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन यांचे ते आवडते विद्यार्थी झाले. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांची ओळख करून घेतली. भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले. प्राध्यापक सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जाणून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे असे म्हणाले. MA पदवीसाठी भीमरावांनी एन्शियंट इंडियन कॉमर्स प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहून तो 15 मे 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. 2 जून 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने MA पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाने प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर आंबेडकरांनी PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले. 1917 विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी देण्याचे मान्य केले. मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना PhD पदवी रीतसर दिली जाईल. मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 विद्यापीठाने आंबेडकरांना त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली. आंबेडकरांनी आपल्या PhD प्रबंधांमध्ये ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट भारत मंत्री यांच्यामार्फत कसाच कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला. तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागत होते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 1925 आंबेडकरांचा PhDचा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या
PS किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधांच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या. त्यानंतर 8 जून 1927 रोजी आंबेडकरांना PhD ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली. आंबेडकरांचे PhD पदवीसाठीचे मार्गदर्शक प्राध्यापक सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्ष सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. डॉक्टर आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर A. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे 1917 मध्ये इंडियन अँटिक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्यूई यांचे मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या प्रकल्पांनी जॉन ड्यूई हे सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्वांचा अनुभव घेतला होता. कोलंबिया विद्यापीठातील जॉन ड्यूई, जेम्स शॉर्टवेल, एडविन सेलिग्मन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र मिळाले, असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी 3 वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ 3 वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना 2-3 वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळवण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंतीपत्र पाठवले. मात्र त्यावेळी त्यांना केवळ 1 वर्षाकरता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. 1916 मध्ये ते लंडनला गेले. आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपला अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडनमध्ये करण्याचे ठरवले. 1916च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सिगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. डॉक्टर भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे, असे त्या परिचयपत्रात सिगर यांनी लिहिले होते. तसेच प्राध्यापक सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली. अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने 1916च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात MA व PhD या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळे BScची परीक्षा न देता थेट MSc साठी प्रवेश मिळावा अशी प्राध्यापक कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली. हा अभ्यास सुरू असताना समांतर बॅरिस्टर होण्यासाठी 11 नोव्हेंबर 1916 रोजी लंडनमधील ग्रेज इनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. MSc पदवी मिळवण्याकरता प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स, भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले. परंतु त्यांच्या 1 वर्ष शिष्यवृत्तीच्या कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील 4 वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर 1917 ते सप्टेंबर 1921 पर्यंत कोणत्याही वेळी लंडनला येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळाली होती. जुलै 1917 मध्ये आंबेडकर मुंबईला परतले.
बडोदा संस्थांच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा 150 रुपयांची नोकरी केली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. या ठिकाणी आंबेडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असे. आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते, परंतु यावर कार्यवाही झाली नाही. अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व 1917च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले. त्यांना 2 पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्याची दरमहा 100 मिळवणारी शिकवणी त्यांनी घेतली. जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडवायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येण्याचे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली. डावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषयी शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा 50 रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले. दरमहा 150 रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणुकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत व यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज हे आपले 2 प्रबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थप्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे नि सा गा पानी पानी धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पानी पानी धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये अशा व्यक्तींची माहिती घेत असतो ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. आज आपण आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले कायदेमंत्री व मानवी हक्कांचे कैवारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदवी मिळवली. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान मोलाचे आहे.
1956मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊया. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ लागले. त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजींना 3 मुलगे व 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती. 2 मुलांनंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. 1848च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्याग करून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना रामजी 1866च्या सुमारास वयाच्या 18व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी 19 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी भाषा उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली. रामाजींना उत्तम शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राज्यसत्तेच्या सैनिकी शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते 14 वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात सुभेदार पदाचीही बढती मिळाली. रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली. भीमराव हा सर्वात लहान व 14वे अपत्य होता. आता आपण डॉक्टर आंबेडकरांच्या बालपणाविषयीची माहिती घेऊया. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण 1888 मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व भीमाबाई यांचे 14वे व शेवटचे अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असं ठेवण्यात आलं. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब त्या काही अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील अंबावडी या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला. 1894 सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली या परिसरात कुटुंबासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्याने कॅम्प दापोली येथील शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. 1996 रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षाचे झाले होते. रामजींनी 1996च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. यावर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत 1896 मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर 5 वर्षांचे होते. त्यानंतर भीमासह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षांचे झाले होते. हे वय त्या शाळेत प्रवेश देण्यास योग्य नव्हते.
रामजींनी 1896च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले. 1898 साली रामजींनी जिजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल झाले. कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या नावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असताना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आंबवडेकर असे नाव नोंदवले. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमरावांनी इंग्रजीची 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली व या वर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले. डिसेंबर 1904 मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परेल भागातील डबकचाळ नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले. मुंबईमध्ये आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. या हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. कबीरपंथीय असलेल्या रामजींना मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. इतकंच काय तर शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला सुद्धा स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नसे. 1906 मध्ये 15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंकर यांची 9-10 वर्षीय कन्या रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असे. भीमराव आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असे. 1907 साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धाच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमराव यांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 4 वर्षांनी 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. याच वर्षी 12 जानेवारी 2012 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारास 1913 रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे 4 महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी प्रयाण केले. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजेच PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच दक्षिण आशियातून 2दा डॉक्टरेट, PhD व DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या हयातीमधील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान BA, 2दा MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या. 1950 मध्ये त्यांनी LLD आणि DLitt डॉक्टर ऑफ लिटरेचर या 2 सन्माननीय पदव्या सुद्धा प्राप्त केल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदरराव सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी 1908 पासून दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली. भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबक चाळ सोडून इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहायला गेले होते. येथे भीमराव रोज नियमित अभ्यास करीत असे. महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी या विषयात 75% जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक KB इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन 1913 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची BA ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व 23 जानेवारी 1913 रोजी ते नोकरीवर रुजू झाले. पण 9व्याच दिवशी मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आणि 2 दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर 3 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचं निधन झालं. यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. BA उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून घरची आर्थिक परिस्थिती सुधारणे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे असे पर्याय होते. महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयीची माहिती त्यांनी महाराजांना दिली. त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी 4 विद्यार्थी निवडले. त्यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून SS अंकोना बोटीने प्रवास करून 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै 1913 ते जून 1916 या 3 वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन RK सेलिग्मन यांचे ते आवडते विद्यार्थी झाले. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांची ओळख करून घेतली. भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले. प्राध्यापक सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जाणून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे असे म्हणाले. MA पदवीसाठी भीमरावांनी एन्शियंट इंडियन कॉमर्स प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहून तो 15 मे 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. 2 जून 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने MA पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाने प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर आंबेडकरांनी
PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी, भारताचा राष्ट्रीय लाभांश, इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले. 1917 विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी देण्याचे मान्य केले. मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना PhD पदवी रीतसर दिली जाईल. मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 विद्यापीठाने आंबेडकरांना त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली. आंबेडकरांनी आपल्या PhD प्रबंधांमध्ये ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट भारत मंत्री यांच्यामार्फत कसाच कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला. तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागत होते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 1925 आंबेडकरांचा PhDचा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या PS किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधांच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या. त्यानंतर 8 जून 1927 रोजी आंबेडकरांना PhD ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली. आंबेडकरांचे PhD पदवीसाठीचे मार्गदर्शक प्राध्यापक सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्ष सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. डॉक्टर आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर A गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे 1917 इंडियन अँटिक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्यूई यांचे मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या प्रकल्पांनी जॉन ड्यूई हे सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्वांचा अनुभव घेतला होता. कोलंबिया विद्यापीठातील जॉन ड्यूई, जेम्स शॉर्टवेल, एडविन सेलिग्मन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र मिळाले, असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी 3 वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ 3 वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 महाराज सयाजीराव गायकवाड यांना 2-3 वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळवण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंतीपत्र पाठवले. मात्र त्यावेळी त्यांना केवळ 1 वर्षाकरता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. 1916 ते लंडनला गेले. आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपला अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडनमध्ये करण्याचे ठरवले. 1916च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते.
डॉक्टर भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे, असे त्या परिचयपत्रात सिगर यांनी लिहिले होते. तसेच प्राध्यापक सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली. अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने 1916च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात MA व PhD या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळे BScची परीक्षा न देता थेट MSc साठी प्रवेश मिळावा अशी प्राध्यापक कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली. हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी 11 नोव्हेंबर